आज काय विशेषचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDHनं जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, दाल तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे. आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन. राम मंदिर, दानचोरी, पेपरफुटीसह खासदार फोडाफोडीच्या मुद्द्यांवरून अधिवेशन तापणार, तर पहिल्याच दिवशी विद्यार्थी मोर्चाचं सावट. दिल्लीतील जंतर मंतरवर तरुणाईचा एल्गार. संसदेवर धडकणार विद्यार्थ्यांचा मोर्चा. पेपरफुटी. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी विद्यार्थी आक्रमक. सोनम वांगचुक सफदरजंग रुग्णालयामध्येच राहणार. पत्नी गीतांजली यांची याचिका हायकोर्टानं फेटाळली, तर वांगचुक यांना रुग्णालयामध्ये नेताना बळाचा वापर झाला नसल्याचं निरीक्षण. त्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागणार. फक्त धर्मेंद्र प्रधान नाही, तर केंद्र सरकार बदलेपर्यंत लढा. उद्धव ठाकरेंचं तरुणाईला आवाहन. सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ शिवाजी पार्कवर आंदोलन. धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा न दिल्यास पंतप्रधानांचाही राजीनामा मागू. मुंबईतील आंदोलनातून आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल. खलील शेख आत्महत्या प्रकरणात रवींद्र धंगेकर अडचणीत. धंगेकरांच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी होण्याची शक्यता. गुन्हा दाखल झाल्यानंतर धंगेकर आणि त्यांची पत्नी नॉट रिचेबल. शोधासाठी पुणे पोलिसांचं पथक रवाना. मुंबई हायकोर्टाच्या दडक्यानंतर शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे पोलिसांना शरण. कोर्टाकडून 3 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी. डॉक्टरांवरील हल्ले सहन करणार नाही. एकनाथ शिंदेंनी रमेश म्हात्रेंना सुनावलं. पक्ष कारवाई कधी करणार, नागरिकांचा सवाल. राज्यात आठवडाभर पावसाचा मुक्काम. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुंबईसह राज्यात पावसाचा जोर वाढणार. मुंबईच्या धरण क्षेत्रात 2 दिवसांपासून रिमझिम पाऊस. 7ही धरणातील एकूण पाणीसाठा 52%. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 30% कमी पाणीसाठा. स्पेन दुसऱ्यांदा ठरला फुटबॉल विश्वचषक विजेता. अंतिम सामन्यात अर्जेंटिनावर 1-0 मात. बदली खेळाडू फेरान टोरेस ठरला विजयाचा शिल्पकार. सलग दुसऱ्यांदा विश्वचषक विजयाचं अर्जेंटिनाचं स्वप्न भंगलं. मेसीला मैदानातच अश्रू अनावर. लॉर्ड्सवर तिसऱ्या वनडे सामन्यात इंग्लंडकडून भारताचा 27 धावांनी पराभव. रोहित शर्माची शतकी खेळी व्यर्थ. मालिका इंग्लंडच्या खिशात. नमस्कार आणि सुप्रभात. मी अनुपमा खानविलकर. आपण पाहताय झी 24 तास. आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आणि आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहूया आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या. यामध्ये पहिली मोठी बातमी ती म्हणजे आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन आता सुरू होत आहे. हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. राम मंदिर, दानचोरी, पेपरफुटीच्या मुद्द्यावरून विरोधक सरकारला घेराव करण्याची शक्यता आहे. आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंसोबत गेलेले 6 फुटीर खासदार सुद्धा सभागृहामध्ये उपस्थित राहणार असं कळतंय. आणि त्यामुळे अर्थातच अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राजकीय वातावरण चांगलंच तापणार असल्याचं चित्र सध्या तरी दिसतंय. त्यामुळे आज पहिला दिवस नेमका कसा जातोय बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरी मोठी बातमी ती म्हणजे पेपरफुटी प्रकरणातून. दिल्लीच्या जंतर मंतरवर आज जनसागर उसळणार आहे. पेपरफुटी विरोधात विद्यार्थ्यांचा मोर्चा संसदेवर धडकणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचा हा मोर्चा निघणार आहे. आणि दुसरीकडे सोनम वांगचुक यांना ताब्यात घेतलंय. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून मोदी सरकार विरोधात प्रचंड संताप व्यक्त केला जातोय. त्यामुळे या ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण होईल अशी शक्यता आहे. त्यामुळे आज दिल्लीतल्या या सगळ्या घडामोडींकडे आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. दिल्लीमध्ये सध्या कडेकोट बंदोबस्त, पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. आणि तिसरी लक्षवेधी महत्त्वाची बातमी ती म्हणजे क्रीडा विश्वातून. अर्जेंटिनाचं फुटबॉल विश्वचषकाचं स्वप्न पुन्हा भंगलं. स्पेननं अर्जेंटिनेला पुन्हा एकदा झुलवत दुसऱ्यांदा फुटबॉलचं हे जगज्जेतेपद मिळवलेलं आहे. तर अंतिम सामन्यामध्ये स्पेननं अर्जेंटिनावर 1-0 मात केली. आणि या सामन्यात स्पेनच्या संघानं एकीचं बळ काय करू शकतं हे दाखवून दिलंय. दरम्यान फायनलमधल्या पराभवानंतर चॅम्पियन लिओनेल मेसी भावूक झाला आणि मैदानातच मेसीच्या डोळ्यात पाणी आलं. तेव्हा फुटबॉल जगतातल्या सुद्धा काही घडामोडी आपण या बातमीपत्रामध्ये पाहूया.
तर या सगळ्या बातम्या आपण सविस्तर पाहणार आहोतच आणि त्याचबरोबर आमच्या रिपोर्टर्स बरोबर सुद्धा याबाबत संवाद साधणार आहोत आणि त्यांच्याकडून आणखी सविस्तर तपशील जाणून घेणार आहोत। सगळ्यात पहिली महत्त्वाची घडामोड ती म्हणजे आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे आणि यामध्ये बऱ्याच महत्त्वाच्या घडामोडी असणार आहेत। अनेक महत्त्वाचे मुद्दे सध्या विरोधकांच्या हाती आहेत आणि यावरून अर्थातच सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न असणार आहे। स्वप्नील जाधव आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहे। स्वप्नीलकडून या संदर्भातली आणखी माहिती जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या अडचणींमध्ये आता वाढ झाली, ते नॉट रिचेबल आहेत। खलील शेख आत्महत्या प्रकरणामध्ये धंगेकरांसह 14 जणांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। या संदर्भात आणखी माहिती देण्यासाठी माझे सहकारी आमचे पुण्यातले प्रतिनिधी निलेश खरमरे जोडले गेलेले आहेत। आपण निलेशकडून या संदर्भातली आणखी माहिती जाणून घेणार आहोत। तर पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या डिलिमिटेशन म्हणजेच मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून राजकीय वातावरण चांगलंच तापू लागलंय। अशाच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत विधेयकावरून 2 वेगवेगळे मतप्रवाह असल्याचं समोर आलंय। राजकीय वर्तुळात त्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू झालेल्या आहेत आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेणार आहोत। आमचे सहकारी सीमा आढे सध्या आपल्याबरोबर जोडले गेले। सीमाकडून या संदर्भातले तपशील जाणून घेऊया आणि आता सविस्तर बातम्यांची सुरुवात मोठ्या बातमीनं। आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे। 4 आठवडे अधिवेशन आहे। 13 ऑगस्ट हा शेवटचा दिवस आहे। राम मंदिर दान चोरी प्रकरण पेपरफुटीचा मुद्दा या अधिवेशनात चांगलाच गाजणार हे आता स्पष्ट झालेलं आहे। खासदार फोडाफोडीवरून सुद्धा विरोधक सरकारला घेरू शकतात, तर पहिल्याच दिवशी विद्यार्थी मोर्चाचं सावट आहे। त्यामुळे आज आता पावसाळी अधिवेशनामध्ये आजपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात काय या दरम्यान सगळ्या घडामोडी घडतात आपल्याला पाहायचंय। 13 ऑगस्टपर्यंत म्हणजेच 4 आठवडे हे अधिवेशन चालणार आहे आणि संसदेचं अधिवेशन पेपरफुटीसह विविध मुद्द्यांवरून वादळी होण्याची शक्यता आहे। विरोधक सभागृह आणि बाहेर सुद्धा सरकारला जाब विचारतील। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावरून रणकंदन होण्याची शक्यता आहे, तर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसावर विद्यार्थी मोर्चाचं सुद्धा सावट आहे। त्यामुळे आज दिल्लीतल्या सगळ्या घडामोडी कशा होणार आहेत हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव सध्या आपल्याबरोबर जोडले गेले। स्वप्नील, अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी आहेत सध्या केंद्र सरकारच्या समोर। अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्यावर विरोधक घेरू शकतात, त्यामुळे काय काय नेमक्या आता संसदेतल्या अधिवेशनातल्या घडामोडी आहेत, कुठली कुठली बिल येणार आहेत आणि कशा प्रकारे 13 ऑगस्टपर्यंत अधिवेशन चालेल, काय चित्र? नक्कीच आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे, मात्र पहिलाच दिवस वादळी ठरण्याची शक्यता आहे। खरं तर 7 ते 8 मुद्दे हे विरोधकांच्या बकेटमध्ये आहेत, मात्र कशा प्रकारे हे ते मुद्दे वापरले जातात हे पाहणं महत्त्वाचं आहे। एकीकडे तरुणांचं आंदोलन आहे, दुसरीकडे विरोधकांचा घेराव आहे। त्यामुळे जंतर मंतरवरती एक छावणीचं स्वरूप हे पोलिसांच्या द्वारे पाहायला मिळतं। त्या ठिकाणी SRPF असतील, एकूणच त्या ठिकाणी CRPF सुद्धा उतरवण्यात आलेले आहे। ते छावणीचं स्वरूप आहे। जंतर मंतरवरून हा जो मोर्चा आहे कॉक्रोच जनता पार्टीचा जो संसदेच्या दिशेने निघणार आहे। एकीकडे विरोधक सुद्धा खासदार फुटी असेल किंवा राम मंदिरातील दानचोरी असेल, SIR असेल, या अनेक मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याच्या तयारीमध्ये आहे। त्यामुळे पहिलाच दिवस हा सरकारचा खरं तर कस निघणार आहे। यामध्ये आज दिवसभरामध्ये ज्या घडणाऱ्या घटना आहेत त्यामध्ये विरोधकांकडून संसदेच्या बाहेर आंदोलन केलं जाईल, दुसरीकडे विद्यार्थ्यांना कसं सांभाळायचं, पोलीस आणि विद्यार्थी यांच्यामध्ये कुठेतरी आपल्याला तणावाचं वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे खासदार जे आहेत ते सुद्धा आक्रमक होणार असल्याची माहिती समोर येते, कारण एकीकडे त्यांचे जे खासदार फुटून गेलेले आहेत त्या खासदारांना सामील करण्यात आलेलं आहे। कशा प्रकारे आणि कायद्यामध्ये कशाप्रमाणे बसवलं याचा जाब जो आहे तो विचारण्यात येणार आहे। राम मंदिर दानचोरीमध्ये अद्यापही जे आरोपी आहेत त्यांच्यावरती कारवाई झालेली नाही आहे, अधिकृत भूमिका सुद्धा सरकारकडून यावरती आलेली नाही। त्या संदर्भात सुद्धा आज पुन्हा एकदा जाब विचारला जाईल। तर दुसरीकडे सरकार मात्र सावध पवित्रा घेताना पाहायला मिळेल, कारण 2 ते 3 बिल महत्त्वाचे असणार आहेत। एकीकडे SIR संदर्भातील चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे डिलिमिटेशनचं बिल जे आहे सरकारला पारित करायचं आहे, ते मंजूर करून घ्यायचं आहे। त्यामुळे काँग्रेस आणि समाजवादी पार्टी सोडता इतर कोणत्या पक्षांवरती कशाप्रमाणे टीका केली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। सर्वपक्षीय बैठक जी काल झाली होती त्या बैठकीमध्ये सुद्धा याचे पडसाद उमटल्याचे पाहायला मिळते। एकीकडे सरकारचे सावध पवित्रा आणि दुसरीकडे विरोधकांचा आक्रमक पवित्रा, यामुळे जे पुढील 13 ऑगस्टपर्यंत हे पावसाळी अधिवेशन असणार आहे। या अधिवेशनामध्ये बऱ्याच वेळा सरकारला घेरण्यासाठी विरोधकांकडून रणनीती आखली जाईल, मात्र ती कशा प्रकारे अंमलात आणली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आजचा दिवस हा दिल्लीसाठी आणि एकूणच महाराष्ट्रासाठी आणि देशवासियांसाठी महत्त्वाचा असणार आहे, कारण नीट परीक्षा संदर्भात धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागण्यासाठी कॉक्रोच जंतर मंतर जे कॉक्रोच जी जनता पार्टी आहे ती जंतर मंतरवरून संसदेच्या दिशेने रवाना होणार आहे। निश्चितच स्वप्नील, जरूर या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी चर्चा करूया। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। स्वप्नील जाधव आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।
मोठी बातमी पुढे. दिल्लीतल्या जंतर मंतरवर तरुणाईचा एल्गार आज पाहायला मिळणार आहे. संसदेवर विद्यार्थ्यांचा मोर्चा धडकणार आहे. पेपरफुटी विरोधात विद्यार्थी आक्रमक झालेत. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी हे विद्यार्थी करतात आणि संसदेवर त्यामुळे आता मोर्चाची शक्यता असल्यास तणाव एक प्रकारचा आहे. तर दिल्लीमध्ये कडेकोट बंदोबस्त यासाठी तैनात ठेवण्यात आलेला आहे. आपण पाहतोय विद्यार्थी अत्यंत आक्रमक आहेत. गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं या सगळ्या आंदोलनाचे पडसाद आपल्याला दिल्लीमध्ये उमटताना पाहायला मिळतात आणि आजपासून तर संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. अर्थातच त्यामुळे आजपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनावर या सगळ्या विद्यार्थी मोर्चाचं कशा प्रकारे आज सावट असणारे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे एक प्रकारे तणाव सुद्धा वाढण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये दिल्लीत असणार आहे. तर शुभम ठाकूर आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत. त्यांच्याकडून आणखी माहिती जाणून घेऊया. शुभम, आज संसदेवर मोर्चा असणार आहे, त्यामुळे एक प्रकारचा तणाव असणार आहे, कडेकोट बंदोबस्त ठेवलाय. काय नेमकी या संदर्भातली माहिती आहे? तस्वीर अगर आपको मैं दिखाऊं जंतर मंतर की, तो फिलहाल आप देख सकते हैं कि यहाँ पर जो तकरीबन तमाम प्रदर्शनकारी है वो यहाँ पर 1000 से 1200 की संख्या में मौजूद हैं. उसके अलावा अगर सिक्योरिटी की बात करें तो यहाँ पर RAF फोर्सेस डिप्लॉयड है और साथ ही साथ दिल्ली पुलिस के तमाम सैनिक बल यहाँ पर इस समय मौजूद हैं. पूरी सुरक्षा बलों की अगर इंतजाम की बात की जाए तो यहाँ पर आपको बता दें कि तकरीबन 5000 से ज़्यादा सुरक्षा बलों की तैनाती आज दिल्ली के अलग अलग इलाकों में की गई है. 15 जोन्स में जो है सुरक्षा के कड़े बंदोबस्त यहाँ पर किए गए हैं. आप देख सकते हैं कि जो बैरिकेडिंग आम दिनों पर जंतर मंतर के ठीक सामने में लगे रहते थे, फिलहाल उन्हें वहां से हटा करके 500 मीटर की दूरी पर अब रखा गया है. आप देख सकते हैं कि यहाँ पर एक पूरी लेयर RAF की डिप्लॉयड है. तमाम अर्धसैनिक बल और भी हैं जिनकी यहाँ पर डिप्लॉयमेंट की गई है. इस समय की अगर मैं बात करूं भीड़ की, तो तकरीबन देखिए 1000 से 1200 लोग जो हैं वो यहाँ पहुँच चुके हैं प्रदर्शन में मार्च करने के लिए. और ये तस्वीरें इस वक्त हम आपको यहाँ पर साफ दिखा पा रहे हैं. बीते दिन ही जब सोनम वांगचुक को अस्पताल में एडमिट जो किया गया हुआ है, उसके बाद से लगातार जो उनकी पत्नी हैं गीतांजलि जे एंगमो, उनका लगातार ये कहना है कि अगर आज तमाम जो कोई भी शिक्षा मंत्रालय से उनसे बात करता है या फिर पार्लियामेंट में आज शिक्षा को लेकर के टॉपिक छेड़ने की बात करते हैं, तो सोनम वांगचुक जो है वो अपना अनशन जो है वो बंद कर देंगे. और लेकिन अभी तक यहाँ पर जो प्रदर्शन शुरू होना है उसको लेकर के फिलहाल किस तरीके की अनाउंसमेंट नहीं की गई है. हालांकि जो पहले निर्धारित समय दिया गया है वो 9 बजे का है. देखना ये ज़रूर होगा क्योंकि जो बाकी के इलाके हैं दिल्ली के, चाहे वो जंतर मंतर के बाहर के इलाके हो, उन सभी जगहों पर BNS की धारा 163 लागू है, जिसका मतलब ये है कि कोई भी यहाँ पर झुंड में इकट्ठा नहीं हो सकता है और ऐसा होता है तो उन्हें तुरंत यहाँ पर हिरासत में लिया जाएगा. ठीक, शुभम, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. शुभम ठाकूर आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. येऊया पुढच्या बातमीकडे. डिलिमिटेशनवरून पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये मतभेद आहेत का, असा आता प्रश्न उपस्थित होतोय. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये विधेयकावरून वेगवेगळे सूर ऐकायला मिळतात. सुप्रिया सुळेंची पाठिंब्याची भूमिका आहे, तर रोहित पवारांचा विरोध आहे. अपना टाइम आ गया म्हणत रोहित पवारांनी विरोधकांना आवाहन केलंय. विरोधकांनी आता एकजुटीने निर्णय घेण्याची गरज आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलंय. तर रोहित पवारांच्या ट्विटमुळे पक्षामध्येच मतभेद असल्याची चर्चा आता सुरू आहे. तर रोहित पवारांनी नेमकं काय ट्विट केलंय तेही आपण एकदा पाहूया. पवारांच्या पक्षात 2 वेगवेगळे सूर आहेत. डिलिमिटेशनच्या बिलावरून रोहित पवार यांनी या संदर्भातले ट्विट केलंय. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात डिलिमिटेशन विधेयक मंजूर करून घेणं हा सत्ताधाऱ्यांचा मुख्य हेतू आहे. यासाठी गोड बोलून राज्यांना 50% जागा वाढवून देण्याचं आमिष दाखवलं जाऊ शकतं. मात्र या आकड्यांच्या जाळ्यात अडकून जर आपण या विधेयकाला पाठिंबा दिला तर महापालिका निवडणुकीतले प्रभाग रचनेप्रमाणेच लोकसभा आणि विधानसभेच्या मतदारसंघांची सुद्धा राजकीय फायद्यासाठी तोडफोड केली जाईल. पुढे रोहित पवार म्हणतात, एका बाजूला डिलिमिटेशन आणि दुसऱ्या बाजूला SIR अशी जोरदार तयारी सुरू केली आहे. हा डाव उधळून लावायचा की प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे विधेयकाला पाठिंबा देऊन तो यशस्वी होऊ द्यायचा, याचा सर्वांनीच नीट विचार करण्याची गरज आहे. पुढे रोहित पवार ट्विट करताना म्हणतात, देशातील तरुणांनीच परिवर्तन घडवण्याचा आता निर्धार केला आहे, तर त्यांना आपण प्रामाणिक साथ दिली पाहिजे.
संघर्ष करायचा की तडजोड, हा निर्णय ज्याचा त्यानं घ्यावा. आता अपना टाइम आएगा म्हणत थांबण्याची वेळ नाही, तर अपना टाइम आ गया हा विश्वास बाळगून विरोधकांनी एकजुटीनं आणि खंबीरपणे निर्णय घेण्याची गरज आहे, असं रोहित पवार यांनी ट्विट केलंय. तर गेल्याच आठवड्यामध्ये सुप्रिया सुळे यांनी डिलिमिटेशन विधेयकावर प्रतिक्रिया दिली होती. काय प्रतिक्रिया दिली होती तेही आपण पाहूया. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार डिलिमिटेशनच्या बाबतीत जर गरज असेल तर सरकारने प्रस्ताव द्यावा. 50% जो कॅप आहे तो जर सगळ्या इंडिया अलायन्सची आणि योग्य आणि लोकप्रतिनिधी आणि मायबाप जनतेच्या हिताचा असेल तर आमची कुठल्याही विधेयकाला चर्चा करायची तयारी आहे, कारण काही लोकशाही आहे. तर डिलिमिटेशनवर दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजपचे नवनाथ बन यांनी हा पलटवार केलाय. रोहित पवारांकडून तथ्याऐवजी भीतीचं राजकारण केलं जातंय. अपना टाइम आ गया म्हणणाऱ्यांनी जनतेचा विश्वास जिंकावा. भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी हा टोला हाणलाय. तर नवनाथ बन यांनी काय ट्विट केले तेही आपण पाहूया. रोहित पवारांच्या ट्विटला हे प्रत्युत्तर आहे नवनाथ बन यांचं. रोहित पवारांचा डिलिमिटेशनवरचा आरोप म्हणजे दिशाभूल करण्याचा उद्योग आहे. तथ्यांपेक्षा भीतीचं राजकारण करण्याचा आणखी एक निष्फळ प्रयत्न आहे. लोकशाहीवर सर्वाधिक घाला ज्यांनी घातला तेच इंडिया आघाडीचे लोक आज संविधान आणि लोकशाहीचे स्वयंघोषित रक्षक बनल्याचं नाटक करत आहेत. पुढे बन यांनी ट्विट केलंय, अपना टाइम आ गया म्हणणाऱ्यांनी आधी जनतेचा विश्वास जिंकावा. सोशल मीडियावर अफवा पसरवून खोटं बोलून सत्ता मिळत नसते. जनतेच्या आशीर्वादानं आणि विकासाच्या राजकारणातूनच विजय मिळतो. आणि या संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करण्यासाठी आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्याबरोबर जोडल्या गेल्यात. सीमा, एकंदरीतच डिलिमिटेशनच्या या मुद्द्यावरून राष्ट्रवादीमध्ये शरदचंद्र पवार पक्षामध्ये अशा प्रकारे दोन वेगवेगळे सूर ऐकायला मिळतात. त्यामुळे निश्चितच याचा फायदा सत्ताधाऱ्यांना होऊ शकतो. काय काय नेमके आणखी या गटामध्ये कोण आहेत आणि कशा प्रकारे हा सगळा त्यांचा सूर आहे? नक्कीच अनुपमा, डिलिमिटेशन विधेयक मंजूर करून घेण्यासाठी मागील अनेक महिन्यांपासून भाजप प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे. छोटे मोठे पक्ष जे आहेत, जे केंद्रामध्ये आहेत, ज्यांचे खासदार आहेत, त्यांच्यासोबत त्यांची बोलणी सुरू असताना महाराष्ट्रामध्ये देखील जे विरोधी पक्ष आहेत त्यांच्यासोबत सुद्धा अनेक वेळा या संदर्भात चर्चा झालेली आहे आणि ते सुप्रिया सुळे यांच्या बोलण्यातून सुद्धा आपल्याला त्याचा अंदाज आपण बांधू शकतो. सुप्रिया सुळे यांनी जी पत्रकार परिषद घेतलेली होती डिलिमिटेशन संदर्भात शरदचंद्र पवार पक्षाची नक्की काय भूमिका आहे, तेव्हा त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सकारात्मक चर्चेसाठी त्यांनी एक तयारी दर्शवलेली होती. म्हणजेच मायबाप जनतेच्या हितासाठी जर असेल आणि एकंदरीत जर जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचा विचार करून जर मतदारसंघाची पुनर्रचना होत असेल तर आम्ही या चर्चेसाठी तयार आहोत असं त्यांनी म्हटलेलं होतं. तर दुसरीकडे काल संध्याकाळी 5 वाजता रोहित पवार यांनी जे ट्विट केलं ते ट्विट बघितल्यानंतर या विधेयकावरून शरदचंद्र पवार पक्षामध्ये दोन मतप्रवाह जे आहेत ते असल्याचं पाहायला मिळते. रोहित पवार यांनी या डिलिमिटेशन बिलाला सरसकट विरोध केलेला आहे आणि विरोधकांना देखील आवाहन केलेलं आहे की लोकशाहीवर घाला घालण्याचा आणि लोकशाही संपवण्याचा हा डाव NDAचा आहे, त्यामुळे तो डाव उधळून टाका आणि या विधेयकाला पाठिंबा देऊ नका असं त्यांनी आवाहन केलेलं आहे. एकीकडे रोहित पवार अशी भूमिका जाहीरपणे मांडत असताना दुसरीकडे त्यांच्याच पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वीच तयारी दर्शवलेली होती चर्चेसंदर्भात. त्यामुळे उद्यापासून अधिवेशनाला सुरुवात होणार आहे आणि या अधिवेशनाचा मुख्य हेतू आहे डिलिमिटेशन बिल मंजूर करून घेण्यासंदर्भात. त्यामुळे या डिलिमिटेशन बिल संसदेत आल्यानंतर कोणकोणते पक्ष या बिलाला पाठिंबा देतात त्याच्यानंतर अनेक मोठ्या घडामोडी ज्या आहेत त्या घडणार आहेत. मात्र सध्या तरी तुर्तास तरी
या बिलावरून खरे पक्षामध्ये दोन एकंदरीतच मतप्रवाह असल्याचं सीमा पाहायला मिळत आहे. पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होतीये. डिलिमिटेशनचं बिल येईल त्यावेळी खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची भूमिका नेमकी काय असणार आहे हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. कारण जर अंतर्गत 2 गट पडले असेल तर पक्ष म्हणून त्यांची भूमिका काय असेल हे बघणं खूप महत्त्वाचं असेल. धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या. जाऊया पुढे आणखी एक मोठ्या बातमीकडे. राजकीय वर्तुळातली बातमी. पुण्यामधल्या खलील शेख आत्महत्या प्रकरणामध्ये माजी आमदार रवींद्र धंगेकरांच्या अडचणींमध्ये आता वाढ झाली आहे. बांधकाम व्यावसायिक खलील शेख यानं व्हिडिओ तयार करून गळफास घेऊन आत्महत्या केली. स्वारगेट पोलीस ठाण्यामध्ये धंगेकर यांच्यासह 14 जणांविरोधात आता गुन्हा दाखल आहे. अटकपूर्व जामीन अर्ज मिळवण्यासाठी धंगेकरांची कोर्टात आता धावाधाव सुरू आहे. धंगेकरांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे. तर गुन्हा दाखल झाल्यानंतर धंगेकर आणि त्यांची पत्नी नॉट रिचेबल आहेत. धंगेकरांच्या शोधासाठी पुणे पोलिसांची पथकं आता रवाना झाली असल्याचं कळतंय. आणि पुण्यातून या संदर्भात आणखी सविस्तर अपडेट जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्याबरोबर थेट जोडले गेलेले आहेत. तर निलेश, रवींद्र धंगेकरांच्या अडचणींमध्ये आता एकंदरीतच वाढ होताना दिसतीये. जामीन मिळवण्यासाठी मोठे प्रयत्न सुरू आहेत, मात्र ते नॉट रिचेबल पण आहेत. काय नेमके सध्या अपडेट आहेत पुण्यातून या संदर्भात? खरं तर अनुपमा, जर बघितलं तर खलील शेख या आत्महत्या प्रकरणाला आज 4था दिवस आहे आणि या 4 दिवसामध्ये पोलिसांनी 14 जणांवर गुन्हा दाखल केलेला आहे. मात्र एकालाही ताब्यात घेतले नाही आहे किंवा अटकसुद्धा केलेली नाही आहे. यासाठी पोलिसांनी 13 पथकं जे आहेत ते रवाना केलेली आहेत आरोपींच्या शोधासाठी. मात्र आरोपी जे आहेत ते फरार असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे. दुसरीकडे जर बघितलं तर या प्रकरणामध्ये महत्त्वाचं म्हणजे माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि त्यांची पत्नी यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आत्महत्यास प्रवृत्त आणि आर्थिक फसवणूक असे 2 गुन्हे या ठिकाणी महत्त्वाचे त्यांच्यावर दाखल केलेले आहेत. त्यामुळे या गुन्ह्यामध्ये त्यांना अटक ही होऊ शकते. मात्र अटकपूर्व जामीन करण्यासाठी आज त्यांनी कोर्टामध्ये दुपारी 2 वाजता त्यांच्यावर सुनावणी होणार आहे. मात्र या सुनावणी दरम्यान जर ही याचिका जर फेटाळली तर त्यांच्यावर अटक ही निश्चित असणार आहे. मात्र जर याचिकेदरम्यान जर जामिनावर काही तडजोडी झाली तर त्यांना जामीन मिळू शकतो. मात्र या संपूर्ण प्रकरणात बघितलं तर धंगेकर यांना अटकेची कारवाईची टांगती तलवार या ठिकाणी निश्चित असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र आज कोर्ट नेमकं काय भूमिका घेतं याच्यावर महत्त्वाचं असणार आहे. कारण एकीकडे जर बघितलं तर रवी धंगेकर यांचे वकील विजय ठोंबरे यांनी रवी धंगेकर यांचा या व्यवहारात कुठलाही संबंध नाही आहे. 2025मध्येच त्यांनी या प्रकरणातून वॉकआउट केलं होतं. मात्र त्या व्यवहारामध्ये त्यांची पत्नी होती असं त्यांनी या ठिकाणी काही गोष्टी ज्या आहेत ते पोलिसांच्या जबाबात त्यांनी सांगितलेलं आहे. मात्र कोर्ट नेमकं काय भूमिका घेतं हे महत्त्वाचं असणार आहे. कारण जे प्रकरण आहे ते अतिशय गंभीर आहे. आत्महत्यास प्रवृत्त आणि आर्थिक फसवणूक असं गंभीर प्रकरण असल्यामुळे या प्रकरणामध्ये अटक ही निश्चित मानली जाते. मात्र जर ह्याच्यामध्ये जर त्यांचा कागदपत्री जर रोल नसेल तर कदाचित त्यांना जामीन मिळू शकतो. मात्र एकूणच जर बघितलं गुन्ह्याचं स्वरूप पाहता त्यावर अटक ही अटळ असल्याची या ठिकाणी चर्चा सुरू आहेत. मात्र आज कोर्टामध्ये नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण शुक्रवारीच त्यांनी अटकपूर्व जामीन जो आहे तो कोर्टामध्ये दाखल केला होता. त्याच्यावर आज दुपारी 2 वाजता सुनावणी असणार आहे. जरूर या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून राहा निलेश. आपण वेळोवेळी चर्चा करूया, आणखी ताजी माहिती जाणून घेत राहू. निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते. जाऊया पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. राजकीय वर्तुळातलीच बातमी. बीडमध्ये काहीही घडलं की नाव माझंच. परळीतल्या कार्यक्रमात धनंजय मुंडे यांनी ही खंत व्यक्त केली आहे. प्रत्येक घटनेची पावती ही माझ्या नावावर फाडली जाते. आयुष्यात मी कधी नव्हता इतका मी अस्वस्थ आहे असं मुंडे म्हणाले. तर बीड जिल्ह्यामध्ये कुठलीही घटना घडली की बोट हे माझ्याकडेच दाखवलं जातं असा संताप आणि मनातली खतखत माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी परळीतल्या एका कार्यक्रमामध्ये व्यक्त केली. काल माझ्या आयुष्यात मी कधी नव्हतो इतका अस्वस्थ होतो. बीडमध्ये कुठलाही खडा पडला तरी त्याची पावती ही माझ्या नावावर फाडली जाते असं म्हणत त्यांनी सातत्यानं होत असलेल्या आरोपांवर नाराजी व्यक्त केली. मी संघर्षातून पुढे आलोय. पुरावा हातात घेतल्याशिवाय कोणावरही आरोप करत नाही. एका व्यक्तीला बदनाम करून या भागाची प्रगती नाकारता येणार नाही असंही धनंजय मुंडे यांनी ठामपणे सांगितलं. या बीड जिल्ह्यामध्ये कुठलीही घटना घडली, कुठलाही खडा पडला, माझं पावती माझ्या नावावर आहेच, माझ्या विरोधात भाषण आहेच. मी म्हणलं गेलंय तरी पण झालंय कुठं, कुणाचं झालंय, तो कोणत्या जातीचा, तो कोणत्या जातीचा, घेणं नाही देणं नाही, वाजवा झाल्या. ठीक आहे, त्या गोष्टीला आपल्याला परिणाम होत नाही.
ते संघर्षाचं जीवन मी जगलंय. असंख्य आरोप घेईल, असंख्य आरोप करेल. जाऊया पुढच्या बातमीकडे. कल्याण डोंबिवली रुग्णालयामध्ये डॉक्टरला मारहाण केल्याप्रकरणात आता आणखी एक महत्त्वाची घडामोड. या प्रकरणातील मुख्य आरोपी शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी अखेर पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे. मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या कडक इशाऱ्यानंतर म्हात्रे यांनी पोलीस ठाण्यामध्ये स्वतःहून हजेरी लावून आत्मसमर्पण केलं. त्यानंतर पोलिसांनी कल्याण कोर्टमध्ये त्याला हजर केलं. यावेळी कोर्टानं रमेश म्हात्रेला 3 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. कोर्टाच्या हायकोर्टच्या या निर्णयामुळे डॉक्टर वर्गातून समाधान व्यक्त केलं जात आहे. रमेश म्हात्रेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुनावले. डॉक्टरला केलेल्या मारहाणीचं समर्थन कधीच करणार नाही अशा शब्दांमध्ये एकनाथ शिंदे यांनी आपली नाराजी व्यक्त केली. म्हात्रेवर पक्ष कारवाई कधी करणार असा सवाल शिंदेंना विचारण्यात आला होता आणि यावर बोलताना श्रीकांत शिंदेंनी भूमिका मांडल्याचं म्हटलं. आदर केलेला आहे आणि त्यांनी न्यायालयाचा आदेश मानला. पक्षाकडून काही कारवाई होणार आहे का? पक्षाकडून देखील स्वतः खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि डॉक्टरांना मारहाण करणं याचं समर्थन कधीच शिवसेनेने केलं नाही, मी कधी करणार नाही. आणि आता बातमी फुटबॉल जगतातून. स्पेननं फुटबॉलचं जगज्जेतेपद पटकावलं. अर्जेंटिनाला 90 दुसऱ्यांदा विश्वचषकावर स्पेननं आपलं नाव कोरलं. अंतिम सामन्यामध्ये स्पेननं अर्जेंटिनावर 1-0 अशी मात केली. अतिरिक्त वेळेमध्ये बदली खेळाडू फेरान टॉरेसचा गोल हा निर्णायक ठरला. न्यूयॉर्क न्यूजर्सी स्टेडियमच्या रोमहर्षक अंतिम सामन्यामध्ये स्पेनच्या संघानं मेसीच्या नेतृत्वाखाली गत चॅम्पियन अर्जेंटिनाला 1-0 असा पराभूत करत दुसऱ्यांदा जगज्जेतेपद मिळवलंय. या सामन्यामध्ये स्पेनच्या संघानं एकीचं बळ काय करू शकतं हे दाखवून देत सामन्याच्या सुरुवातीपासून सर्वोत्तम खेळ दाखवत मेसी आणि अर्जेंटिनापेक्षा सरस खेळ दाखवला. अतिरिक्त वेळेमध्ये त्यांचं फळही त्यांना मिळालं. सलग दुसऱ्यांदा विश्वचषक विजयाचं अर्जेंटिनाचं स्वप्न मात्र इकडे भंगलं. विश्वचषक अंतिम सामन्यामध्ये स्पेनकडून अर्जेंटिनाचा पराभव झाला. फायनलमधल्या पराभवानंतर लिओनेल मेसी भावूक झाला. पराभवानंतर मैदानामध्येच मेसीच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. फायनलमध्ये फुटबॉल जगतातला सर्वकालीन महान मेसीवर रिकाम्या हाती निरोप घेण्याची वेळ आली. गेल्या हंगामात चॅम्पियन ठरल्यावर मेसीनं सलग दुसऱ्यांदा संघाला जेतेपद मिळवून देण्यासाठी चांगलीच कंबर कसली. यंदाच्या हंगामात 8 गोल डागत त्यानं संघाला फायनलपर्यंत नेलं. पण स्पेनच्या एकीच्या बळासमोर त्याची जादू काही चालली नाही. 2010 नंतर पुन्हा एकदा अतिरिक्त वेळेत स्पेनच्या संघानं जेतेपदाचा हा डाव साधला आणि सलग दुसरं जेतेपद मिळवण्याचं स्वप्न अधुरं राहिल्यावर इकडे मेसीला अश्रू अनावर झाले. तर स्पेनच्या विजयात गोलकीपरची कामगिरी ही लक्षवेधी ठरली. गोलकीपर सिमॉनची कामगिरी ही महत्त्वाची ठरली. सिमॉन गोल्डन ग्लोव्ह पुरस्काराचा मानकरी ठरला. स्पर्धेत सिमॉन केवळ एकच गोल त्यानं स्वीकारला. आणि आता आपण जाऊया जिल्ह्यातल्या बातम्यांकडे आणि सुरुवात करूया पुणे जिल्ह्यातून. पुणे रेल्वे स्थानकाजवळच्या ब्रिज परिसरात प्रसूती वेदना सुरू झालेल्या महिलेची रेल्वे पोलिसांनी तात्काळ मदत करून तिचे प्राण वाचवले. माहिती मिळताच PSI आणि SI यांनी घटनास्थळी धाव घेतली. महिलेला ससून रुग्णालयात दाखल केलं आणि या महिलेचे प्राण वाचवले. आषाढी एकादशी निमित्तानं पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी पुणे विभागाकडून 21 जुलैपासून 24 तास विशेष ST सेवा सुरू करण्यात आली आहे. यासाठी सुमारे 350 अतिरिक्त बस धावणार आहेत. गर्दीचं नियोजन करण्यासाठी ST प्रशासनाकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. पुणे महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे 3 वर्षात 30% पिण्याचं पाणी गळतीमुळे वाया गेलेलं आहे. विकास कामादरम्यान जलवाहिनी फुटूनही संबंधित कंत्राटदारावर कोणतीही दंडात्मक कारवाई होत नसल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यामध्ये रात्रीच्या वेळी अनधिकृत हॉटेलवर बस थांबवणं महागात पडलंय. पुणे ST विभागाकडून 40 ST गाड्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. 80,000च्या वर दंड वसूल करण्यात आला आहे. पुण्यामध्ये FDAकडून मोठी कारवाई करत 10 हॉटेल, बेकरी आणि डेअरीचे परवाने निलंबित करण्यात आले. पुणे विभागात विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली. तपासणीवेळी अस्वच्छता, अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन
मानक कार्यपद्धतीचं पालन न केल्याचं निदर्शनास आल्यानं कारवाई करण्यात आली. आणि पुण्यानंतर बातम्या पाहूया नाशिक जिल्ह्यातून. नाशिक शहरातल्या वाहन चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी नाशिक पोलीस यंत्रणा हाय अलर्टवर आली आहे. गुन्हे शोध पथकानं अवघ्या 12 तासांमध्ये लाखलगावमधून चोरीला गेलेली 39 लाखांचा हायवा ट्रक जप्त केला. या प्रकरणामध्ये 2 संशयितांना छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आणि गुन्ह्यातली कार सुद्धा जप्त केली. आणि आता बातम्या पाहूया छत्रपती संभाजीनगरमधून. छत्रपती संभाजीनगर जिल्हा आता सौर ऊर्जा निर्मितीमध्ये राज्यात आघाडीवर पोहोचलाय. घरगुती रूफटॉप सोलर योजनेमध्ये जिल्ह्यानं राज्यात 4था क्रमांक मिळवला. तब्बल 44,676 घरांवर सौर पॅनल्स बसवण्यात आले. छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यामध्ये पावसानं दडी मारली आहे, त्यामुळे जलसंकटाला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. आज काय विशेषचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDHनं जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन. MDH